नर्मदे हर गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 6:30. आपण उठलो लवकर होतो पण निवांत टाइमपास करत करत आता निघालोय पुढच्या प्रवासाला. मला मैयाचं दर्शन करून देतो. सकाळी सकाळी परिक्रमावासी आपण जिथं मुक्काम केला होता तिथपर्यंत पोहोचले. मैयाचं दर्शन करून घ्या. सूर्योदय व्हायचा आहे अजून. एकंदरीत वातावरण कसलं सुंदर पात्र दिसतंय. या बाजूला समोर बघा पूर्ण युटर्न मारलाय ना त्या बाजूला सूर्योदय झालाय. सूर्याचा मस्त प्रतिबिंब याच्यात पडतंय. सुंदर असं. थंडीचे दिवस असल्यामुळे थोडं थोडं धुकं पाण्याच्या किनारी आहे. सकाळ झाली. सुरुवात परिक्रमावासी चहा आणि नाश्ता घेतात. काही व्हिडिओ काढायचा ना पाणी घ्यायचं विचारच करत होतो. त्याच समोर भरून घेऊ आता. कंजेठा या गावात पोचलो आपण. सूर्योदय होता. या गावातल्या मंदिराबद्दल लोकांकडून तिथे बालभोग केला त्यांच्याकडून समजली. इथे जी देवी झोपलेल्या अवस्थेत आहे आणि त्याची स्थापना पांडवांनी केली होती. जाऊन बघू काय म्हणतो. या प्रकारचे मंदिर आहे तिथं. फेमस आहे. मागच्या मंदिरात आपण भंडारेश्वर महादेवला गेट सगळे बनले. सकाळचा टाईम पण बघूया पुढच्या प्रवासाला. नर्मदे हर. अर्ध्या तासाच्या आत दुसरा नाश्ता. इथे नाश्त्याची बालभोगची सुविधा ही सगळी सेवा देत आहे. अंबाली गावात आलोय. इथून अनुसया माता 1 किलोमीटर रोड आहे. इथं बाबाची व्यवस्था आहे. बालभोग आणि चहा. नर्मदे हर. हागणदारी करून ठेवलेली आहे. एवढं चांगलं मंदिर आहे.
काहीतरी तीर्थस्थान आहे. परिक्रमावासींनी याला हागणदारी करून टाकलं. ती वाईट परिस्थिती. कोणीतरी एक जण याच्याबद्दल परिक्रमा बचाव हे करताय. मला नंबर भेटला होता, मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, काय कॉन्टॅक्ट झाला नाही. ते काय फोन उचलत नाही. पण काही ठिकाणी खरंच वाटतं ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे. कारण आणि इथे हा एंट्रन्स पॉईंटचा आगून ठेवले लोकांनी. हे बघा, लोक तोंडावर झाकण ठेवून राहिले. ही परिस्थिती अनुसया माता मंदिराची इथे. तुम्ही विचार करा. माझा सपोर्ट आहे नर्मदा परिक्रमा बचाव मोहीम. नर्मदे महासती अनुसया माताजी मंदिर इथे पोचले. संकर्षण महादेव मंदिर आश्रम त्यांनी एक बालपुरी वगैरेची व्यवस्था केलेली. हा रस्ता पुढे चालला, दोन चक्कर मारून शॉर्टकट आहे बाई. एवढा लांब जाण्यापेक्षा सुंदर आणि हे टेस्टी होता. चुलीवर होता, आवडला मला. म्हणजे भरपूर वेळा चहा पिलो, पण त्यांचे जे सेवेचा भाव जो होता ना, त्यातनं एक असं काय, आता ते शब्दच नाही माझ्याकडे बोलायला काही त्याबद्दल. त्यामुळे ते चहाला जास्त टेस्ट आलेली होती. नर्मदे. असं काही नाही, खूप सगळीकडे चांगलंच भेटतं. मी तसं कोणाला सांगणारही नाही, कारण मला माहिती आहे ते चांगलं चांगलं खायच्या नादातच आहे ना ही सगळी गर्दी वाढलेली परिक्रमेला. नर्मदे यार. संकटमोचन हनुमान मंदिर. इथे पण आश्रम आहे, अन्नक्षेत्र आहे. अनुसया मातेच्या मंदिरापासून 200 मीटर अंतरावर आहे. अजय रणछोडभाई पटेल. नर्मदे हर. शॉर्टकटच्या साठी लोकांनी यार चालू म्हणजे लावलेल्या शेतीतनं रस्ते काढून देतले. बघा, तारा वगैरे लावलेल्या आहे काही काही ठिकाणी. बहुतेक तिकडून जा असं असेल, पण काय ते पाऊल वाटतं सगळीकडे आहे. आणि हे बघा, पूर्ण तिकडून पासून येतोय मी. केळीची बाग आहे पूर्ण, त्याच्यामधून हा रस्ता काढलेला आहे. नर्मदे यार. लंकेश्वर हनुमान दादा मोलेथा. लंकेश्वर काय म्हणता माहीत नाही. नर्मदे यार. या बाबांनी आपल्याला जेवायला बळजबरी थांबवून घेतलं. छोटासा आश्रम कुटी, छोटंसं मंदिर आहे. हे आपल्याला भेटलेले बाबाजी. नर्मदे फुल गाडीवर मारत आहे परिक्रमा. छोटस मंदिर आहे. खप्पड जोगानी विहोद माता
अतेश सिंग चौहान काय राहतं काय असं नवीनच आश्रम छोटीशी कोठी बांधलेली. हे बाबा बहुतेक मेन इथले आपल्या बरोबरचे बाबा लोक होते, त्यांना थांबून घेतलं त्यांनी. 2-4 दिवस थांबा म्हणे इथं. आजपासूनच बहुतेक चालू झालेलं एवढा 2-3 दिवसातच. नर्मदे घोड्यावर माणूस जाताना पाहिलं, माणसावर घोडा चाललाय. अरे गेला नर्मदे यार. होतो ना तो काहीतरी वेगळाच विषय. हे लोकांच्या हातात तलवारी, याच्या हातात दिसतो का नाही बघा. त्याच्या आधी पण 4-5 जणांच्या हातात तलवारी दिसल्या. मला वाटलं डुप्लिकेट वगैरे काहीतरी असेल, पण यात्रा बित्रा नाही. पण एकाच्या हातात मंदिर होतं आणि ओरिजिनल तलवारी होतं त्यांच्याकडे. काहीतरी असेल देवीचं, माहीत नाही. कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा बघ. नर्मदा मैयाचं दर्शन झालंय. रंगसेतू ब्रिज तिथून रस्ता कटतो कुबेर भंडारी, तिथपर्यंत आलो आपण. समोर मैया नर्मदे. असं लांबून मृत्युंजय गौशाळा, ब्रिज. मृत्युंजय आश्रमचं इथं होतो, पण अजून भरपूर वेळ आहे आपल्याकडे. इथे परिक्रमावासींसाठी व्यवस्था आहे. महामंडालेश्वर स्वामी आत्मानंदपुरीजी महाराज यांचा आश्रम. आपण जाऊ पुढं नर्मदे यार. जेव्हा पाय भिजवायची इच्छा अजिबात नसते ना, तेव्हाच क्रॉसिंग येतं बरं का. आता पाय आहे ना असे तापलेले, पाण्यात घातले ना एकदम मऊ होऊन जाते. तर इथं मला कुठं पुढच्या बाजूला जागा दिसत नाही. आता हे पाय भिजले किती कुचकुच येईल. नर्मदे यार. बघू म्हणून साईडने जागा भेटते का. किती वेळापासून आहे ना अशा जंगल रोडला चालतोय. मागे एकही परिक्रमा असे नाही याची गॅरंटी मला, कारण दर आश्रम भरपूर लागले मला. आपण जाऊ पुढे. गंगनाथ महादेव आश्रम, तर इथं पण आश्रम लागला. तेव्हापासून पाणी संपलं होतं. इथं साई रे या मैयाकडून पाणी घेतलं. नर्मदे स्नान किया और स्नान करने के बाद उस ब्राह्मण ने महादेव को बताया, हे प्रभु, हे देवादेव, मैंने सुबह प्रश्न में दिए चलिए मेरे यहाँ भोजन कीजिए. ब्राह्मण तुझे कब किए? तो मैंने बताया कि यहाँ जो क्षेत्र है, यहाँ स्नान करने से अमल प्राप्त होता है. एक ऐसा समय प्राप्ति करता है. कहा जाता है कि महानदी महाराज के पीछे पीछे घूमने लगे, यानी एक डंडा लिया और नदी को मारने के लिए भाग रहे उनके पीछे. फिर कहा जाता है गंगा मैया के 6 वाजले 6:30 इथे चानोदमध्ये आपण रवी जोशी यांच्या घरी थांबलेलो आहे. त्यांच्या इथं आता तुम्ही जे बघितलं तेच रवी जोशी होते. ते नर्मदा पुराण कथा चालू होती त्यांच्याकडे 7 दिवसापासून. आज शेवटचा दिवस होता, आपण शेवटच्या दिवशी पोचलो. आता त्यांनी आपल्याला नर्मदा आरतीसाठी तिथे घाटावर बोलवलं आहे. पुढे जो व्हिडिओ राहील तो घाटावरचा राहील. आणि या माताजींनी आपल्याला घेऊन आलं इथे.
म्हणून आपल्याला इथे कोणी परिक्रमा वगैरे नाही आहे. आपणच 2 जण आहेत परिक्रमा नर्मदे. हॅलो इथे हॅलो हॅलो अशा प्रकारे दिवे लावून फुलांनी सजून दर रविवारी संध्याकाळचं सूर्याचा थोडा लाईट त्यात मैया किनारे तिथे मैयाची आरती होते. असे पूर्ण घाटावर दीप प्रज्वलन करून आपण यांच्या घरी जाऊन यहाँ पकड़ो जैसे નર્મદામાં છે ને એ આપણી સુષુમ્ણા નાળી છે. હા, પીડા પીંગળાની વચ્ચે સુષુમ્ણા મેન. તમે આજજી મને કીધું ને ચક્રનું સર્જન, કારણ કે હું સાધનાનો ખ્યાલ છે ચક્રોની વસ્તુ કીધું મને, હવે ખબર પડી કે આની પરિક્રમા કરવાથી વૈરાગ્ય હમણાં તમારા ચક્રો છે ને બધા ક્લીન કરી દે, વૈરાગ્ય હાવ આવી જાય. ભગવાન માતાજી હા એટલે જ કહું છું બધા હમણાં કોઈકની વાત કરું તો બધી નદીઓ છે 5 નદીઓ એક જ નર્મદા નથી આખા ભારતમાં નદીમાં પરિક્રમા કરો. હવે એ ખબર પડી ચક્રોમાં શુદ્ધિકરણ નર્મદાની પરિક્રમા જાગૃત થઈ ગઈ એટલે વૈરાગ્ય ચક્ર જાગૃત થઈ ગયા પછી તમારે દુનિયા વૈરાગ્ય આવા જવાનો છે. એટલે તો कथा में इसलिए तो सुनाता हूँ सब कथा में. मुझे कथा में वो समय लगता है. ये तो पारायण था. जो कथा है और कथा लेता हूँ उसमें तो आनंद आता हूँ घर पे पूजा कर लो, बाद में देखते हैं.